आज ना मी काही ताईंच्या कमेंटवरून 1 किलोची गव्हाची बिस्किटं बनवलेली आहेत आणि त्याचं प्रमाण ग्रॅमवरती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आता आपल्याला 1 किलो पिठासाठी अर्धा किलो पिठी साखर लागणार आहे. त्यामध्ये वेलदोडे घालायचं, जायफळ अर्ध घालायचं, 1 किलोसाठी अर्ध घालायचं जायफळ. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा 5-5 ग्रॅम इथं घालायचं आहे. 5-5 ग्रॅम म्हणजे 1 चमचा होतो. 1 चमचा म्हणजे 5 ग्रॅम एवढं भरतं त्याचं वजन. त्यानंतर यामध्ये अमोनिया 10 ग्रॅम घालायचा आहे. अमोनियाविषयी सर्वांना खूपच प्रश्न पडलेले आहेत. कसा दिसतो? मिठासारखा खरबरीत पांढरा शुभ्र दिसतो. त्यानंतर कुठे मिळेल? बेकरी प्रोडक्टच्या दुकानात सहज मिळून जाईल किंवा होलसेल किराणा मालाचं दुकान असेल तर त्यामध्ये पण सहज उपलब्ध असतो. तुम्ही थोडी चौकशी करा आणि बघा तिथं मिळतोय का. अशा दुकानामध्येच तो मिळतो किंवा आईस्क्रीमचं जिथं साहित्य मिळतं, केकचं साहित्य मिळतं, इसेन्स वगैरे मिळतात, अशा दुकानामध्ये अमोनिया मिळतो. आणि कसा किलो मिळतो? 80 ते 90 रुपये किलो मला मिळतो. आता तुम्हाला बघा तुमच्या भागानुसार तो दर कमी जास्त असणार आहे. त्यानंतर यामध्ये बघा तूप 300 ग्रॅम घालायचं आहे. बरोबर 300 ग्रॅम यामध्ये तूप पडलं पाहिजे. आपल्याला 1 किलोच्या पिठासाठी 300 ग्रॅम तूप घालायचं आहे. आता तुम्हाला गव्हाच्या पिठाबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे. एक तर तुम्ही पोळीचा आटा विकत आणू शकता. चांगल्या क्वालिटीचा आणायचा, त्यामध्ये मैदा भेसळ नसला पाहिजे अशी क्वालिटी बघायची आणि तो विकत आणायचा, त्याची बिस्किटं करायची. नसेल तर गव्हाचं पीठ दळून आणायचं. ते कसं आणायचं की बेसन पीठ असते ना, सेम तसं त्या पद्धतीनं दळून आणायचं. बारीक पीठ दळून आणायचं नाही. बारीक जर पीठ दळून आणलं तर त्याची बिस्किटं फुलत नाहीत किंवा दिसायलासुद्धा चांगली होत नाहीत, कारण त्याला चिकटपणा जास्त येतो आणि पीठ मळल तसं ते रबरसारखं होतं आहे. त्यामुळं प्रेस होत नाहीत व्यवस्थित. प्रेस केली तरी ते बिस्किट आकसून येतं. त्यामुळं पीठ हे थोडंसं मोठं आणायचं आहे दळून. आता हे पीठ मी तसंच आणलेलं आहे दळून आणि तुम्ही बघताय पण हे एकदम असं सुटसुटीत पीठ पडतंय. त्यामुळं ते लक्षात लगेच येतं हे मोठं पीठ आहे. गरा नाही पाडायचा यामध्ये, फक्त थोडं बेसन पिठासारखं मोठं करायचं आहे. आपल्याला 1 किलोसाठी अर्धा लिटर दूध लागणार आहे. सुरुवातीला थोडं दूध घालायचं, मिक्स करून चांगलं घ्यायचं आणि त्यानंतर हातानं बाकीचं शिल्लक राहिलेलं दूध घालायचं आणि हाताने पीठ चांगलं मळून घ्यायचं. आता हे लाकडी उलातनं मी घेतलेलं आहे. तर हे कशासाठी? बिस्किट जर ट्रेला चिकटलं तर ते चिकटलेलं बिस्किट काढण्यासाठी हे लाकडे मी उलातनं वापरते. स्टीलचं असतं तर त्यानं काय होतं, ट्रेला क्रॅशेस पडतात. त्यामुळं हे लाकडी उलातनं वापरायचं आहे. माझी उलातनी ही मला वाटते हे 5वं किंवा 6वं असणार आहे. चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं. जर हलकं घेतलं तर ते अजिबात टिकत नाही, मोडतं, त्याचा दांडा मोडतो. आता पीठ बघा एकदम असं लुसलुशीत मऊ आपल्याला हे करून घ्यायचं आहे. काही ताईंचे प्रश्न आहेत की ओव्हन नसेल तर काय करायचे? तर हे मटेरियल एवढं घ्यायचं, जवळच्या बेकरीमध्ये म्हणजे जिथं स्वतः तयार करतात तिथं जायचं किंवा त्याला भट्टीसुद्धा आपण म्हणू शकतो. चुलीवरच्यासुद्धा भट्टी आहेत आणि त्यांच्याजवळ मटेरियल द्यायचं. त्यांना फक्त मजुरी द्यायची. 70 ते 100 रुपये एवढी असेल किंवा 70-80 रुपयेसुद्धा असू शकते, कारण मी 80 रुपयेच फक्त घेते. आणि त्यांना मजुरी फक्त द्यायची. पावडरसुद्धा स्वतःजवळची ते घालतात आणि आपल्याला बनवून देतात बिस्किटं. त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. 1 किलोमध्ये 1.25-2 किलो बिस्किटं तयार होतात. कमी जास्त पण होऊ शकतात, कारण आपण यामध्ये ड्रायफ्रूट असू दे, म्हणजे कुठलंही प्रमाण आपण किती कमी जास्त केले याच्यावरती 50 ग्रॅम कमी जास्त होऊ शकतात. आता किती लुसलुशीत पीठ झालेलं आहे बघा. याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. काकीनी स्वतःच्या पिठाचे गोळे करायला मदत केली. त्यानंतर मलासुद्धा या बिस्किटाचे गोळे करायला मदत केली. कस्टमर आपण कसं हँडल करायचं ते आपल्यावर डिपेंड राहतं. आपलं बोलणं, आपलं वागणं याच्यावरती असतं. आता इथं जी आमच्यातली जी लोकं माझ्याकडे येतील ती सगळी मला भरपूर मदत करतात. अजिबात कधीही म्हणत नाहीत की मी का करू लागू, असं नाही. उलट मला म्हणतात की रिकामं बसून मी काय करणार आहे, माझी बिस्किटं बेक होईपर्यंत आम्ही तुला मदत करतो, असं म्हणत असतात सगळी.
या बिस्किटामध्ये ड्रायफ्रूट, तीळ काही वापरलेलं नाही, फक्त वेलदोडे आणि जायफळ एवढंच वापरलेलं आहे. जशी मागणी असेल तसं मी बनवून देते, कारण त्याचे एक्स्ट्रा पैसे वाढतात. त्यामुळं त्यांना मी सांगितलेलं असतं आधीच आणि माहितीसुद्धा आहेत. जसं सांगतील मला त्या पद्धतीने मी बिस्किट बनवते. 160पर्यंत हे गरम केलेलं आहे, प्रीहीट केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला बेक करण्यासाठी बिस्किटं ठेवायची आहेत. काही ताईंचे प्रश्न आहेत की दर किती लावायचा, हे आपल्यावरती डिपेंड राहतं. मी बिस्किटला 80 रुपये मजुरी घेते. कुठल्याही प्रकारचे बिस्किट बनवायला 80 रुपये घेते. नान कटाईला आणि रोटला 100 रुपये घेते. हे मी स्वतः ठरवलेले दर आहेत. तुम्ही तुमच्या भागाप्रमाणे कमी जास्त करू शकता, काही अडचण नाही. आणि तयार जर बिस्किटं कोणाला द्यायचे असतील, सगळा खर्च काढायचा, काय मटेरियल वापरलं आहे त्याचा, लाईट बिलाचा, पावडरीचा आणि स्वतः आपला पगारसुद्धा त्यामध्ये ॲड करायचा आणि त्याप्रमाणे ही बिस्किटं आपण देऊ शकतो त्या दराप्रमाणे. आता हे तुमच्यावर अवलंबून राहिलं, कारण याची फिक्स किंमत नाही, कमी जास्त असते याची. 20 मिनिटानंतर बिस्किट आपली बेक झालेली आहेत. इतकी सुंदर 1 किलोमध्ये एवढी भरपूर सगळी बिस्किटं तयार झालेली आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.